ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? आनंदात आहात ना? आज या ठिकाणी आपण इयत्ता 7वी समाज विज्ञान जे आपलं पाठ्यपुस्तक आहे ना, त्या पाठ्यपुस्तकातील भारतीय संविधानाची दुरुस्ती या पाठाविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी या ऑनलाईन वर्गामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. माझे नाव श्री राजू विजय माने, सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा तारीहाळ, केंद्र हलगा, तालुका जिल्हा बेळगाव या ठिकाणी मी पदवीधर प्रायमरी शिक्षक म्हणून गेली 5 वर्ष कार्यरत आहे. तर आज आपण या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला काही अतिशय सोपे असे प्रश्न विचारतो, त्याची तुम्ही उत्तरे द्यावीत. तर सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, लक्षपूर्वक प्रश्न वाचा आणि तितक्याच काळजीने त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्या. आणखी एक तुम्हाला विनंती आहे, आता जी प्रश्न आपल्या टी व्ही समोर किंवा आपल्या टी व्हीच्या पडद्यावरती दिसणार आहेत ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवावी. तर बघा, प्रश्न पहिला आहे, आपल्या देशाचे नाव काय? प्रश्न कोणता आहे? आपल्या देशाचे नाव काय? काय म्हटलात तुम्ही? भारत. अगदी बरोबर. तर आपल्या देशाचे नाव काय? भारत. आम्ही कोणत्या देशामध्ये राहतोय? भारत या देशामध्ये. तर दुसरा प्रश्न आहे, बघा, आपल्या देशाला कधी स्वातंत्र्य मिळाले? तुम्हाला सर्वांना माहीत आहे, सांगा पटपट. कधी? 15 ऑगस्ट 1947. अगदी बरोबर. टाळ्या वाजवा रे सगळ्यांनी. तर तुमच्यासाठी या ठिकाणी मी आणखी एक सोपा प्रश्न विचारतोय, त्याचं देखील तुम्ही लक्षपूर्वक उत्तर द्या. आपल्या देशावर 150 वर्ष कोण राज्य केले? तुम्हाला सर्वांना माहीत आहे, कोण? ब्रिटिशांनी. तर आपल्या देशावरती 150 वर्ष राज्य कोण केले? ब्रिटिशांनी. त्याचबरोबर आणखी एक प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी आहे, बघा, 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात? तुम्ही सर्वजण तुमच्या शाळेमध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस साजरा करता ना, तर तो कोणता दिवस आहे? कोणता? संविधान दिन. अगदी बरोबर. त्या दिवशी काय झालं? 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं संविधान स्वीकारण्यात आलं. आणि त्यानंतर काय झालं? 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशामध्ये त्या संविधानाची अंमलबजावणी झाली. आणि त्यानंतर आपला देश गणराज्य बनला, प्रजासत्ताक बनला, लोकशाही आपल्या देशामध्ये नांदू लागली. लोकशाही म्हणजे काय? अरे, लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. म्हणजे आता तुम्ही बघताय, आपल्या जो देशाचा असेल किंवा तुमच्या गावातील पंचायतीचा कारभार असेल, ते कोण पाहत आहे? आम्ही निवडून दिलेले उमेदवार. ते त्या ठिकाणी आमच्या कल्याणासाठी, आमच्या सोयीची कामे त्या ठिकाणी करत असतात. हेच राज्य म्हणजे लोकशाही.
तर दुसरा प्रश्न, मग आणखी एक प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी आहे बघा. भारतीय संविधानाची किंवा संविधानाचे शिल्पकार असे कोणाला म्हणतात? भारतीय संविधानाचे शिल्पकार असे कोणाला म्हणतात? कोणाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. तर तुम्ही ह्या जी प्रश्नांची उत्तरे दिलेली आहात ती अतिशय बरोबर दिलेला आहात. याचा अर्थ तुम्ही अभ्यासामध्ये आहात. छान आहे, चांगली गोष्ट आहे. तर हे बघा, तुमच्या टी व्हीच्या पडद्यावरती काय दिसत आहे तुम्हाला? बघा लक्षपूर्वक. काय दिसतंय? कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणजे काय? भारताचे संविधान. तर बाबा, भारतीय संविधानाबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे? गेल्या इयत्तेमध्ये तुम्ही काय शिकला आहात भारतीय संविधानाबद्दल? तुम्ही संविधान हा शब्द ऐकता, वाचता, वर्तमानपत्रामध्ये, टी व्हीमध्ये पाहता, रेडिओवरती ऐकता, तुमच्या वडीलधारांच्या मोबाईलवरती ऐकता. तर संविधान म्हणजे काय? संविधानाचं महत्त्व काय आहे? संविधानामुळे आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी मिळालेल्या आहेत याची माहिती आपण करून घ्यायला पाहिजे ना. तर चला तर मग आज आपण या संविधानाची दुरुस्ती आणि संविधानाबद्दल अतिशय महत्त्वाची अशी माहिती या ठिकाणी घेणार आहोत. तर बघा लक्षपूर्वक, भारतीय संविधान. तर संविधानाचा अभ्यास करत असताना आपण संविधान म्हणजे काय, संविधानाची संकल्पना किंवा संविधानाचा अर्थ काय करायला पाहिजे? समजावून घ्यायला पाहिजे. तर संविधानाचा अर्थ तुमच्यापैकी कोणाला सांगता येईल का? हा, प्रयत्न करा पाहू. हां, अगदी बरोबर. बघा, संविधान म्हणजे काय? देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेल्या आदर्श पायंडे अथवा नियमांचे एकीकरण म्हणजे संविधान होय. आपण संविधानाला घटना देखील म्हणतो. संविधान म्हणजे काय? एखादा देश, राष्ट्र आखून दिलेले आदर्श पायंडे व नियम. आता बघा, आपल्या देशावरती तुम्ही थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं? आपल्या देशावरती जवळजवळ 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केले आणि आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी काय झाला? स्वातंत्र्य झाला. आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या देशाला एक संघामध्ये बांधण्याची गरज होती आणि देश चालवण्यासाठी काय होते? घटनेची गरज होती, काही नियमांची गरज होती. आणि त्या दृष्टीने आमच्या देशाने वाटचाल करण्यास सुरुवात केली. आणि कालांतराने डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून भारतीय संविधानाची निर्मिती झाली. तर संविधान का आवश्यक आहे? की बाबा, कोणत्याही देशाचा कारभार सुव्यवस्थित चालवण्यासाठी काही कायद्यांची गरज असते. त्या कायद्याप्रमाणे देश काय करत असतो? वाटचाल करत असतो. तर तुम्ही बघा, आता तुम्ही शाळेमध्ये आहात. शाळेमध्ये तुम्हाला काही नियम आहेत ना. शाळेला सकाळी या वेळेत यायचं, त्यानंतर तुम्हाला लहान सुट्टी असते, त्यानंतर जेवणाची सुट्टी असते, परत तुम्हाला लहान सुट्टी, परत तुम्हाला शाळा सुटण्याच्या अगोदर एक 15-20 मिनिट खेळण्यासाठी वेळ दिला जातो. त्याचबरोबर शाळेमध्ये येताना व्यवस्थित शाळेचा युनिफॉर्म घालायला पाहिजे. त्याचबरोबर शाळेत वर्गखोलीमध्ये दंगा करायचा नाही, अभ्यास करायला पाहिजे, वाचन करायला पाहिजे, लिहिलं पाहिजे. शाळेमध्ये ज्या ज्या स्पर्धा घेतात त्यामध्ये तुम्ही भाग घ्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं हे जे नियम आहेत, हे नियम म्हणजे काय आहे? एक प्रकारचं संविधान आहे असं तुम्ही समजा. देश चालवण्यासाठी वेगवेगळ्या कायद्यांची गरज असते. समजा जर असे कायदे नसते तर लोक व्यवस्थित जीवन जगले असते का? नाही.
लोक इकडे तिकडे सैरावैर काय झाले असते, पळाले असते. त्यामुळं संविधान हे काय आहे, महत्त्वाचं आहे. तर थोडक्यात संविधानाचा अर्थ काय, देश चालवण्यासाठी जी नियम आहेत ती नियमांच्या एकीकरणाला किंवा जो नियमांचा संच केला जातो त्या संचाला संविधान असे म्हटले जाते. त्यानंतर बघा, संविधानाची रचना तुम्हाला समजते ना. बघा, संविधान म्हणजे काय तुम्हाला समजलं. त्यानंतर आता पुढचा जो भाग आहे तो संविधानाची रचना. आता बघा, संविधानाची रचना भारत स्वतंत्र झाल्यानंतर करण्यात आली. जवळजवळ 3-1 वर्षाचा कालावधी हे संविधान बनवण्यासाठी लागला. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा कालावधी जवळजवळ संविधान पूर्ण करण्यासाठी लागला. संविधान सभेमध्ये सुरुवातीला किती सदस्य होते, किती 299. किती 299. आणि त्या संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोणाची, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. ते संविधान सभेचे अध्यक्ष होते. आणि जी मसुदा समिती होती त्याचे अध्यक्ष होते, आपण ज्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतो, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. संविधान सभा ही काय करायची, मसुदा समितीकडून जे मसुदा यायचा त्या मसुद्यावरती अभ्यास करून त्याचं रूपांतर कायद्यामध्ये केलं जायचं. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीपदी अध्यक्ष झाली. आणि त्यानंतर जे इतर सदस्य होते मसुदा समितीचे ते काही कारणास्तव या मसुदा समितीमध्ये ॲक्टिव्ह राहिले नाही. त्यांना काही त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळं किंवा शारीरिक अडचणीमुळं काय कामाच्या व्यापामध्ये त्यांना वेळ देता आला नाही. आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती पडली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जबाबदारी अतिशय उत्कृष्टरित्या निभावत जवळजवळ 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाचा कालावधी घेत भारतीय संविधानाची निर्मिती केली, की जगामध्ये ते एक मोठं संविधान आहे. तर भारतीय संविधान हे जगामधलं मोठं आहे. आणि त्याच्या विरोध जर बघितला तर आपला जो एक जगातील सर्वात बलशाली देश आहे ते अमेरिका, त्या अमेरिकेचं संविधान काय आहे, छोटं आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार का म्हणतात, कारण त्यांनी एकच व्यक्तीने याची सर्व जबाबदारी घेऊन हे अतिशय उत्कृष्ट, सर्वसमावेशक, सर्वांना सोबत घेऊन जाणारं, सर्वांना हक्क अधिकार देणारं, तळागाळातील श्रीमंतापासून गरिबापर्यंत कोणत्याही प्रकारचा भेद न ठेवता सर्वांना समान अधिकार बहाल करणारं हे एक जगातील उत्कृष्ट असं संविधान आहे. तुम्हाला समजलं. बघा, संविधान सभेमध्ये 299 सदस्य होते, लक्षात ठेवा. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतरचा जो भाग आपण बघायचा आहे तो कोणता आहे, संविधानाचे महत्त्व. तर आपल्या देशामध्ये संविधानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर ते कसं, बघा, संविधानामध्ये नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यांचा समावेश आहे. तुम्ही जे आता सध्या तुमच्याकडे शिक्षणाचा हक्क आहे, जे इतर तुम्ही काही गोष्टी करता, बोलण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याचबरोबर धार्मिक आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे, कोण अन्याय करत असेल त्याच्याविरोध बंड करण्याचं स्वातंत्र्य आहे. तर हे सर्व हक्क अधिकार कोण दिलेले आहेत, भारतीय संविधानाने.
आणि ते कुणाला दिलेले आहेत? देशातील कितीही श्रीमंत असला, कितीही गरीब असला, तर त्या व्यक्तीला सर्व हक्क समान पातळीवरती भारतीय संविधानाने दिलेले आहेत. असं नाही की बाबा तो श्रीमंत आहे म्हणताना त्याला वेगळा हक्क, तो गरीब आहे म्हणजे त्याला वेगळा हक्क. नाही नाही, प्रत्येकाला समान हक्क. काय म्हटलात? हां, मतदानाचा हक्क. अगदी बरोबर. बघा, तुमच्या घरामध्ये जे जे तुमचे वडीलधारे आहेत, जे तुमचे भाऊ असतील, आजी असेल, आजा असेल, वडील असतील, आई असेल, तात्या असतील, काकी असेल, हे सर्वजण काय करतात? ज्यावेळी मतदान असतं त्यावेळी तुमच्या गावातील शाळेमध्ये मतदान करण्यासाठी जातात ना. त्यावेळी काय असं असतं का? तू अमुक आहेस, तू तमुक आहेस, तुला मतदान करण्याचा अधिकार नाही, असं कधीच नाही. आपल्या देशामध्ये जो नागरिक 18 वर्षाचा पुढे आहे त्या प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. हे कोण दिलेलं आहे? भारतीय संविधानानं दिलेलं आहे. त्याचबरोबर काही कर्तव्य यांचा देखील या भारतीय संविधानामध्ये, भारतीय घटनेमध्ये समावेश आहे. तर भारतीय कर्तव्य कोणते आहेत? आपण जगत असताना देशातील किंवा इतर जे आपण मार्गक्रम करत आहोत ते करत असताना काही कर्तव्यांची देखील आपल्याला जाणीव असायला पाहिजे, आणि ती कर्तव्य भारतीय संविधानामध्ये घालून दिलेले आहे. संविधानाचे उल्लंघन कोणी करू शकत नाही. राष्ट्रपती, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, अधिकारी वर्ग. बघा, जे भारतीय संविधान आहे त्या संविधानाचे उल्लंघन याचा अर्थ काय? करेक्ट. उल्लंघन याचा अर्थ काय? अपमान. उल्लंघन याचा अर्थ काय? अपमान. तर ते आपली जी भारतीय घटना आहे त्या घटनेचा अपमान कोणीही करू शकत नाही. केल्यास त्याच्यावरती गुन्हा होऊ शकतो. त्यामुळं भारतीय संविधान हे भारतामध्ये अतिशय काय आहे? महत्त्वाची गोष्ट आहे. त्याला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. राष्ट्रपती असो, मुख्यमंत्री असो, खासदार असो, आमदार असो, अधिकारी वर्ग असो, न्यायाधीश असतील किंवा इतर मोठे मोठे अधिकारी असतील किंवा सर्वसामान्य व्यक्ती असेल, कोणीही संविधानाचं उल्लंघन करू शकत नाही. करू शकत नाही. तर बघा, तुम्हाला संविधानाचे महत्त्व या ठिकाणी थोडक्यात समजलं असेल असं मला वाटतंय. तरी देखील तुम्ही संविधानाच्या महत्त्वाबद्दल तुमच्या शिक्षकांच्याकडून, तुमच्या वडीलधाऱ्यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्हाला संविधानाचे महत्त्वाबद्दल माहिती मिळेल. आता नेक्स्ट बघा, दुसरा संकल्पना किंवा पुढची संकल्पना संविधानाच्या बाबतीतली आपल्याला कोणती बघायची आहे? संविधानाचे स्वरूप. कोणती? संविधानाचे स्वरूप. स्वरूप म्हणजे काय बाबा? तर यामध्ये थोडक्यामध्ये मी तुम्हाला संविधानाचे स्वरूप या ठिकाणी सांगतो. बघा, लक्षपूर्वक ऐका. हां, करेक्ट. इंग्लिशमध्ये त्याला नेचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणायचं. दुरुस्ती आधारानुसार संविधानाचे स्वरूप ठरवू शकतो. आता बघा, आपण या ठिकाणी कोणता पाठ अभ्यासत आहोत? संविधानाची दुरुस्ती. तर संविधानाचे स्वरूप देखील कशाच्या आधारावरती ठरलेलं आहे? संविधानाची जी दुरुस्तीची पद्धत आहे त्या आधारावरती ठरलेलं आहे. बघा, लक्षपूर्वक ऐका. समजा दुरुस्ती पद्धत सोपी असल्यास त्या संविधानास काय म्हणतात? फ्लेक्झिबल किंवा सरळ संविधान असे म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? फ्लेक्झिबल. आणि आपल्या मातृभाषेमध्ये काय म्हणतात? सरळ संविधान. आता बघा, दुरुस्ती करायची म्हणजे काय करायचं? आता जे संविधानानं जे कायदे घालून दिलेले आहेत त्या कायदे त्या काळाला ते काय होते? योग्य होते. आत्ताचा काळ बदललेला आहे, त्या काळानुसार त्यामध्ये काय करायला पाहिजे? बदल करायला पाहिजे. त्याला काय म्हणायचं? दुरुस्ती.
अशा या संविधानाची दुरुस्तीची पद्धत जर सोपी असल्यास तर ते संविधान काय म्हणतात? फ्लेक्झिबल. आपल्या भारतीय संविधान काय आहे? फ्लेक्झिबल आहे. ते काळानुसार वेळेनुसार त्यामध्ये काय करू शकतो आपण? बदल करू शकतो. पण ऑस्ट्रेलियाचे संविधान हे सहजासहजी बदलू शकत नाही. म्हणजे ते कोणतं संविधान आहे? कोणते? कठीण. करेक्ट. कोणते? कठीण. इंग्लिशमध्ये काय म्हणायचं त्याला? रिजिड संविधान. जर संविधानाच्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी जर बदल करावायचा असेल तर तो बदल सहजासहजी करता येत नाही. ते संविधान म्हणजे कठीण संविधान. आणि त्याविरोध दुरुस्तीची पद्धत जर सोपी असल्यास तर त्या संविधानास आपण काय म्हणतो? सरळ संविधान किंवा फ्लेक्झिबल संविधान. लक्षात ठेवा. त्यानंतरचं अतिशय महत्त्वाचा भाग आहे बघा, संविधानाची दुरुस्ती पद्धत. या ठिकाणी बघा, कंटिन्यू करू नये. संविधान दुरुस्ती पद्धत. आता बघा, तुम्ही विचार करत असाल की संविधानाची दुरुस्ती कशा पद्धतीने करायची. तुमच्यामध्ये आता नक्कीच कुतूहल निर्माण झाले असेल. बघा, तुमच्या टी व्हीच्या पडद्यावरती साध्या बहुमताने दुरुस्ती पद्धत, संविधानात जी पहिली पद्धत आहे साध्या बहुमताने दुरुस्ती पद्धत. बघा, संविधानाचा काही भाग संसदेतील लोकसभा आणि राज्यसभा सामान्य शासकीय प्रक्रियेच्या साध्या बहुमताने संसदेच्या अर्ध्यापेक्षा जास्त सदस्यांच्या संमतीने काय करतो? दुरुस्त करता येतो. उदाहरणार्थ, भारतीय नागरिकत्वाची पात्रता. बघा, पहिली पद्धत आहे बघा, संविधान साध्या बहुमताने. म्हणजे संसदेची दोन जी हे आहेत, काय आहेत? घरे आहेत ती बघा, लोकसभा आणि राज्यसभा. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहताय बघा, तुमच्या टी व्हीच्या पडद्यावरती पाहताय काय चालू आहे. आपले जे प्रतिनिधी आहेत ते संसदेमध्ये बसून काय करत आहेत? चर्चा करत आहेत. कशा संदर्भात? म्हणजे ते कायद्याच्या संदर्भात चर्चा करत असतील किंवा देशामध्ये जी काही संकट येत आहेत त्याच्याबद्दल चर्चा करत असतील किंवा संविधानातील कोणत्या कायद्यामध्ये कशा पद्धतीने आपण बदल करू शकतो, आत्ताच्या सिच्युएशनप्रमाणे त्यामध्ये कोणता बदल आवश्यक आहे. तर अशा प्रकारच्या सर्व बाबींवरती त्या संसदेमध्ये काय होत असते? चर्चा होत असते. तर साध्या बहुमताने संविधान दुरुस्त करणे म्हणजे काय करणे बघा, संविधानाचा काही भाग सामान्य शासकीय जी प्रक्रिया आहे त्या ठिकाणी जे संसदेचे सदस्य आहेत त्यांच्या अर्ध्या म्हणजे सदस्य संख्या आहे त्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त ची जर संमती असेल तर या ठिकाणी काय करू शकतो? आपण दुरुस्ती करू शकतो. कायद्यामध्ये त्या दुरुस्ती करू शकतो. या ठिकाणी दुसरं चित्र पण बघा आपल्या स्क्रीनवरती संसदेचं आहे. यानंतर बघा, विशेष बहुमताने दुरुस्ती पद्धत. या ठिकाणी विशेष बहुमत पाहिजे. आता विशेष म्हणजे काय? विशेष या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. संविधानाचा काही भाग हा संसदेतील विशेष बहुमताने दुरुस्ती करू शकतो. विशेष बहुमत म्हणजे संसदेतील सदस्यापैकी 2/3 सदस्यांची संमती दिल्यास दुरुस्ती करू शकतो. उदाहरणार्थ, मूलभूत हक्क, राज्य मार्गदर्शक तत्वे आणि इतर अंश. आता संविधानामध्ये काय सांगितलेलं आहे? संसदेतील जे सदस्य आहेत त्या सदस्यातील 2/3 सदस्यांची संमती जर असेल तर आपण विशेष बहुमताने दुरुस्ती करू शकतो. खाली उदाहरणं देखील दिलेले आहेत बघा, मूलभूत हक्क, राज्य मार्गदर्शक तत्वे आणि इतर अंश. हे समजलं काय बाळांनो तुम्हाला? त्यानंतर नेक्स्ट जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो बघा, विशेष बहुमतासह किमान अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांच्या संमतीने दुरुस्ती करण्याची पद्धत. बघा, यामध्ये फक्त काय चालत नाही? सदस्यांची संख्या नाही तर राज्यांची देखील संमती लागते. संसदेच्या बहुमतासह अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांची संमती घेऊन संविधानाच्या काही भागाची दुरुस्ती करू शकतो. ही पद्धत काय आहे? वरील 2 ज्या पद्धती आपण आता शिकलेला आहात
कोणत्या? करेक्ट. त्या पद्धतीनुसार काय आहे, त्या पद्धतींच्या पेक्षा ही काय आहे, कठीण आहे. आणि या पद्धतीनुसार बघा, राष्ट्रपतींची निवड, केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकार वाटप व इतर भाग काय करू शकतो आपण, दुरुस्त करू शकतो. या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे, जे आपल्या देशामध्ये जी राज्य आहेत, किती राज्य आहेत? करेक्ट, ती राज्य आहेत, त्या सर्व राज्यांची काय पाहिजे, अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांची काय पाहिजे, संमती पाहिजे. तरच आपण संविधानाचे काय करू शकतो, दुरुस्ती करू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला आता ह्या पाठाबद्दल आम्ही जवळजवळ 20 ते 22-25 मिनिटं चर्चा करत आहोत. हा पाठ या ठिकाणी म्हणजे संविधानाचे महत्त्व असेल, संविधानाचे स्वरूप असेल, संविधानाच्या दुरुस्ती पद्धती, हा या ठिकाणी आपला चर्चेचा विषय संपलेला आहे. तुम्हाला सर्वांना हा पाठ अतिशय सुंदररित्या समजला असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी तुम्हाला काही साधे प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही द्यायचे. दुरुस्ती पद्धत कठीण असल्यास संविधानास टिंबाटिंबा असे म्हणतात. काय म्हणतात? कठीण संविधान. बरोबर. टिंबाटिंबा पद्धतीनुसार भारतीय संविधानाची दुरुस्ती करता येते. किती? 3. बरोबर. कोणत्या 3 आहेत ते लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, विशेष बहुमत म्हणजे संसदेतील सदस्यापैकी टिंबाटिंबा सदस्यांची संमती होय. म्हणजे जवळजवळ 2/3 सदस्यांची संमतीची गरज असते. त्यानंतर बघा, गटात चर्चा करा. हे तुम्ही काय करा, तुमच्या मित्रांच्या मध्ये चर्चा करून या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. बघा, संविधान दुरुस्ती म्हणजे काय? साध्या बहुमताने दुरुस्ती म्हणजे काय? विशेष बहुमताने दुरुस्ती म्हणजे काय? भारतीय संविधान दुरुस्ती करण्याची 3री पद्धतीचे वर्णन करा. हे जे सोपे प्रश्न आहेत, यावरती तुम्ही काय करा, तुमच्या मित्रांच्या मध्ये चर्चा करा, वर्गमित्रांच्या मध्ये चर्चा करा आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीमध्ये लिहून तुमच्या शिक्षकांना दाखवा. धन्यवाद. अनुदिना